सांगा बरं, कुणाकुणाला म्हणी माहितीये? अति तिथे माती. अरे वा राया, याचा अर्थ सांग बघू. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की आपला नुकसान होतो. नुकसान शेमचाच भाव नाही ग मामी. पण लिहिताना नुकसानच लिहायचं. हा, बरं एवढी एकच होती का? दुसरी सांग. ज्युनियर म्हणजे सरकारांना सगळ्यातलं सगळं कळतं, पण दुसऱ्यांना पण चान्स भेटायला पाहिजे ना. बर राया, बरोबर बोलतोस तू. विजू, तू सांग एखादी म्हण. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अरे वा, आणि आता अर्थ? ते काय आहे ना, मला पण कोणाला चान्स द्यायला हवं ना, म्हणून राया तू सांग. असं का? जिथं शक्तीचा उपयोग नसतो तिकडे युक्ती वापरावी. अगदी बरोबर राया. पढ़ो लिखो बनो होशियार, कारण तुम्हीच आहात उद्याचे आमदार खासदार. हा? इंद्रायणी मॅडम यावं का शाळेत? महाराज, आपल्या परंपरेचं प्रतीक असणार हे उपर्ण मला सन्मानानं कीर्तनात परत आणायचंय. म्हणजे तुमची परवानगी असेल तरच. माऊली, खरं सांगू का, माझ्यावर असा प्रसंग आलाय ना, लोक इतक्या घाणेरड्या नजरेनं माझ्याकडे बघतायत. माझ्या चारित्र्या बाबतीत नको नको ते बोलतायत. आणि या परिस्थितीमध्ये कीर्तनाला उभं राहणं म्हणजे दडपणच आलो मला. काहीच सुचत नव्हतं. डोक्याला हात लावून अस्वस्थ बसले होते एका जागी. आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला हे सहन करावं लागतंय याची जाणीव झाली. आणि मग अचानक मला माझ्या व्यंकू महाराजांचं कीर्तन आठवलं. महाराज म्हणाले होते, ती स्त्री तिच्या चारित्र्या बाबतीत कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. जर तिचं चारित्र्य तुम्हाला तपासून बघायचंय तर तपासणाऱ्याचं चारित्र्य सुद्धा तपासायला नको. आज अष्टमी आहे, नवरात्रीतला पवित्र दिवस. गेले 8 दिवस आपण वेगवेगळ्या शक्तींची पूजा करत आलो. मंदिरातल्या शक्तीची पूजा करायची आणि घराघरात असलेल्या शक्तीला वाईट वागवायचं. म्हणजे हा विरोधाभास गावातल्या लोकांना कळेल तेव्हा कळेल. पण आजच्या निरूपणात मला कोणता अभंग घ्यावा माऊली हेच माझ्या लक्षात येईना. पण मग अचानक लक्षात आलं की हायमय आज तर अष्टमी आहे, शक्ती पूजण्याचा दिवस. संत परंपरेतली शक्ती म्हणजे संत जनाबाईंनी काय लिहून ठेवलंय हे माझ्या लक्षात आलं. आणि तोच अभंग आजच्या निरूपणात मी घेतलाय माऊली. न विचार
ऋषींची गोळे. तू तू काय बोलतोयस तू हे? काय बोलतोय म्हणजे खरं तेच बोलतोय. शाळा वगैरे काढायचा विचार ना तुझ्या डोक्यातून काढून टाक. तू हे बघ, सकाळी सकाळी चेष्टा नाही हा, प्लीज. चेष्टा नाही करत मी. एक गाव एक घर सोडून जातोय. इथे कुणालाच गरज नाही याची. जातो निघ. काय झालंय तुला? असं का बोलतोय तू? इंदू खरं तेच बोलतोय. जे तुझ्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही ना ते सांगतोय तुला. इंदू इथं शाळा काढून काय मिळणार आहे? हा, काही फायदा आहे का त्यात? अगं इथल्या लोकांना गरज तरी आहे का त्याची? दिसतंय का? अरे पण तू एक काम करू, एक से भले दो. आपण दोघंही गाव सोडून हे घर सोडून जाऊ इथून. चल चल इंदू. आदू इकडे, इथे बस तू. शांत हो ना. काय गाव सोडून जाऊ लावलंस रे? आदू, हे गाव आपलं आहे, इथली माणसं आपली आहेत. आणि विटूच्या वाडीत शाळेची किती गरज आहे हे तुला माहितीये. अरे शाळेसाठी तू किती धडपडतोयस. मॅड झालो होतो मी. स्क्रू डिला झाला होता माझा. इथल्या लोकांना चांगलपणाची काहीच गरज नाही माहिती. इथली रियालिटी वेगळी. मी तरी या लोकांसाठी काय लक्ष लढतोय काय माहिती. कारण आपली ड्युटी आहे ती आदू. ड्युटी? फक्त आपलीच ड्युटी आहे, त्यांची ड्युटी नाहीये. दोघांच चांगुलपणाची किंमत नाही ते कोणाला. जिथे चांगुलपणाला किंमतच नाहीये तिथे राहायचं तरी कशाला आपण? दुसरीकडे जाऊ, तिकडच्या लोकांसाठी काहीतरी करू. फक्त संशय घेणारे आणि घाणेरड्या मानसिकतेची लोक राहतात इथे. जागा बदलल्याने लोकांची मानसिकता बदलणार आहे का? सगळीकडे अशीच लोक असणार ना. अरे त्यांना माहीतच नाही ते काय करतायत. चांगुलपणा नाही असं म्हणतोस ना. अरे मग आपण निर्माण करू ना चांगुलपणा. असं संकटाला पाठ दाखवून मार्ग निघत नसतो आदू. आपण लढू ना, भिडू ना त्यांना. जे जे वाईट आहे ते बदलून टाकू. मला हे करायचंय. तू देशील ना साथ? मला माहिती होतं व्यंकट भाऊजी तिच्या मदतीला धावून जाणार. एवढं मोठं प्रवचन केलं तुम्ही तिची अग्नी परीक्षा घेऊ नये यासाठी. काय झालं? काय झालं? इंद्रायणीनं स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतला ना. अग्नी परीक्षेसाठी झाली तयार. तिला काय वाटतंय का तिचा विठुराया सतत तिच्या पाठीशी उभं राहील म्हणून? आपण किती वेळा उभं राहणार? त्याला पण दुसरी कामं असतील ना. बिझी असेल तो. अहो ती शित्तामाई होती ना म्हणून अग्नी परीक्षेत पास झाली. ही थोडीच पास होती. नापास होणार आहे नापास.